नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी आणि अर्णव दोघंजणंही एकमेकांसमोर येतात. ईश्वरीने अर्णवच्या तोंडावर पावडर उडवलेली आहे आणि त्याच वेळेला अर्णव म्हणतो, मी सिंदूर हे सगळं काय करतेस तू? यू हॅव एनी सेन्स? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर ॲक्च्युली मी बाळाला लावत असताना पण ती आता जोरजोरात हसायला लागते आणि म्हणते की सर तुम्ही एकदम ना जोकर दिसताय. तेव्हा तो म्हणतो की जोकर व्हॉट यू से? तेव्हा ती म्हणते की हो सर, बघा ना तुम्ही एकदा आरशात बघा ना तुमचं तोंड कसं दिसतंय ते. बाळाला पावडर लावल्यानंतर बाळाचा चेहरा तर छान दिसतो, पण तुम्ही तर एकदमच जोकर दिसताय, बघा एकदा. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की व्हॉट, काय बोलतेस तू हे? त्यामुळे तो आरशात बघण्यासाठी पुढे चाललेला असतो आणि पावडर बाळाची डब्यातलीही खाली सांडल्या असल्यामुळे पावडरच्या डब्यातल्या पावडरवरती पाय ठेवून तो घसरायला लागतो आणि तो घसरत असताना मिस इंदौर असा जोरात ओरडतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की सर थांबा, हे काय करताय तुम्ही? आणि मग ती त्याचा हात धरायला लागते आणि त्याला जोरात स्वतःकडे ओढते. आणि मग ईश्वरी बेडवरती असते तेवढ्यातच अर्णवला ती स्वतःच्या जवळ ओढून घेते आणि कसंबसं त्याला वाचवते, नाहीतर अर्णव जोरात धाडकन आपटला जाणार असतो. तेव्हा ईश्वरी त्याला पकडते आणि म्हणते की 1 मिनिट सर, इथेच थांबा, आता हालचाल करू नका. तेव्हा मग तो म्हणतो, मी सिंदूर हे काय चाललंय काय तुझं? तुला कळतंय का? अगं किती गडबड करून ठेवतेस तू, अंगावर पावडर खाली पावडर, हे काय चाललंय काय? तुला नीट सांभाळता येत नाही का? तेवढ्यातच आता त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने बाळ रडू लागतं आणि ती चकोली रडायला लागल्याबरोबर ईश्वरी तिला घेते आणि म्हणते की सर बघितलं ना, तुम्ही जोरात आवाज केला, ओरडलात आणि ती उठली ना बिचारी, किती घाबरली आहे ती. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हां ओके ओके ठीक आहे, तिला नीट सांभाळा, मी बघतो काय करायचं ते, मी चेंज करून येतो. तेव्हा ईश्वरी बाळाला बघून म्हणते की बघितलं बाळा, मामा कसं दिसतोय? तुझी सगळी पावडर तर मामानेच लावून टाकली. आणि ती हसत तिच्याकडे बघत असते. इथे अंजलीचा मात्र तिळपापड होत असतो. अंजली म्हणते की किती वेळ झाला आहे, अजूनही आले नाहीत. बाळाला खेळवण्याची काही वेळ काळ असतो की नाही, काही मॅनर्स असायला लागतात. तिची झोपण्याची वेळ झाली आहे आणि अजूनही ते लोक तिला घेऊन कसे आलेले नाही आहेत, नेमकं काय प्रकार आहे यांचा, असं म्हणून ती वैतागत असते. त्याच वेळेला आता ईश्वरीला ती आवाज देणार ईश्वरी अर्णव समोरून येतात. अंजली तिला विचारते की काय गं, तुम्हाला काही कळतं की नाही? तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो की ताई आवाज करू नको. ईश्वरी म्हणते की हो ताई आवाज करू नका, बाळ झोपलेलं आहे. म्हणूनच आता बाळ झोपलेलं असताना ईश्वरी ही बाळाला अगदी व्यवस्थितपणे नीट पाळण्यात ठेवते आणि बाळाकडे बघत असते. तेव्हा आता झोपलेल्या बाळाला बघून कोणालाही अगदी क्यूटच वाटतं, म्हणून ईश्वरी तशीच ते पाळण्यातलं बाळ बघते आणि नंतर मग बाजूला होते. परंतु तेवढ्यातच तिथे अंजली येते आणि ती बाळावरून नजर उतरवून टाकत असते. आणि ते बाळाला नजर काढत असताना ईश्वरी ते बघते आणि म्हणते की ताई, आपण ही नजर बाळाची अशी काढतो जेव्हा ना बाहेरचं कोणीतरी बाळाला बघतं किंवा बाहेरचं कोणीतरी घेऊन आणून देतं आणि नंतर झोपवतं. पण त्यावेळेला ईश्वरीला ती म्हणते की हो, म्हणजे काय ना, मला सवय झाली आहे तिची अशी दृष्ट काढण्याची. कारण काय, बाहेरचं कोण आपलं कोण हे काही समजत नाही ना, त्यासाठी हे सगळं मला करावंच लागतं. मला माझ्या लेकीसाठी दृष्टही काढावीच लागते. कारण किती काही झालं तरी आपली माणसं कोण आहेत हे ओळखायला उशीरच झाला आहे. असं म्हटल्यावर गपचूप ते दोघंजणही निघून जातात, तिला काहीच उत्तर न देता. तर वल्लरी इकडे आकाशला भडकवण्याचं काम करत असते. ती म्हणते की हे सगळं तुला बरोबर वाटतंय का आकाश? अरे ती मुलगी आणि वयात आलेली आहे, त्याच्याबरोबर एका मुलाबरोबर अशी रात्रभर फिरते, हे योग्य आहे का? तेव्हा आकाश म्हणतो की मॉम, तू कुठचा विषय कुठे घेऊन चालली आहेस? अगं ती काही व्यवस्थित आहे आणि तो मुलगाही व्यवस्थित आहे आणि तिला त्याच्यासोबत शो बघायला जायचं होतं, तर त्यात काय इतकं, आय डोंट माइंड. आणि मॉम, तू कुठल्या जगात राहतेस, कुठल्या जगात वावरतेस? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं ना तरी या ज्या काही गोष्टी असतात ना त्या इतक्या मनाला लावून घ्यायच्या नसतात. वल्लरी म्हणते की आकाश, तू ना खूप साधा भोळा आहेस, लक्षात घे. पण ना या आजकालच्या मुलींचं ना आणि मुलांचं काहीही सांगता येणार नाही. लग्न करेल तुझ्याबरोबर आणि फिरेल त्याच्यासोबत, त्यामुळे तुला जरा व्यवस्थित लक्ष ठेवून राहिलं पाहिजे, समजलं? तेव्हा आकाश म्हणतो, मॉम हे बघ, तू जे काही म्हणते ना ते सगळं मला काही समजतंय, परंतु तू या गोष्टींना जरा वेगळ्या अँगलने घेऊ नकोस. नम्रतावर माझा विश्वास आहे. तेव्हा ती म्हणते की हे बघ, विश्वास आहे ते वगैरे सगळं ठीक आहे, पण ना तू जरा लग्न झाल्यानंतर ना तिला व्यसनच घाल, समजलं? म्हणजे जर काही जास्त उधळत असेल तर तिला शांत बसायला सांग. म्हणजे लग्नानंतर असं कुठेही मित्राबरोबर फिरायला जाणं वगैरे हे बंदच कर तिचं. तेव्हा लगेच तो म्हणतो की अगं असं का बोलतेस मॉम तू? असं प्लीज बोलू नको. अगं आपण आताच्या या जमान्यात राहतो, फ्रेंड्स हे नॉर्मल आहे. तेव्हा ती म्हणते की बघ, मी अजूनही तुला हे धोक्याची सूचना देते की फ्रेंड्स म्हणून ठेवू नको, कधी काय होईल काही सांगता येणार नाही. आकाशला आता मनात ती ठिणगी उठवून तिथून निघून गेलेली असते.
नंतर बारशाची उत्तम अशी तयारी सुरू असते आणि अर्णव, ईश्वरी, त्याचप्रमाणे आकाश हे तिघंजणही उत्तम एकदम सजावट करत असतात. फुगं फुगवून आणि सगळी फुलांची आरास करत असतात. त्यावेळेला मग तिथे आकाश बघतो आणि म्हणतो की हे सगळं ठीक आहे ना ईश्वरी वहिनी? तेव्हा ती म्हणते की हो हो हे ठीक आहे. तेवढ्यातच तिथे मामा येतो आणि मामा म्हणतो की बरं आकाश, ते सगळं जाऊ दे, तुझ्या आईला सांग की लवकर लवकर तयार होऊन बाबा बारशाला ये, म्हणजे नाही बाळाला पाळण्यात ठेवायच्या अगोदर तरी येईल ना, की तिचीच तयारी सुरू राहणार आहे. त्यावेळेला लगेचच आता वल्लरी येते आणि म्हणते की हो हो, इतकंही काही बोलायची गरज नाही. म्हणजे ना लोकांना ना जेवण खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही आणि तुम्हाला ना माझा टोमणे दिल्याशिवाय काही पोट भरत नाही. तेव्हा मामा म्हणतो की अरे ठीक आहे हरकत नाही. नंतर राकेश येतो आणि म्हणतो की बरं मला पण काही करायचं असेल तर सांगा, मला पण काही काम असेल तर. नाही म्हणजे असं नुसतं नवरदेवासारखं उभं राहणं, बसून राहणं हे ना मला काही जमत नाही आहे. त्यामुळे कशाला हातभार लावायचा असेल तर तुम्हीही लावतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यावेळेला हे ऐकल्यावर लगेचच मामा म्हणतो की हो जावई बापू, काही हरकत नव्हती तुम्हाला काम द्यायला, पण काय तुम्ही मध्येच विसरलात, मग आम्ही काय करायचं ना. तेव्हा आजी म्हणते की अरे काय बोलतोयस तू हे? तेव्हा तो म्हणतो की अहोच गंमत केली आहे जावई बापू, डोंट माइंड. तेव्हा मग मामाला तो म्हणतो की नाही हरकत नाही, गंमत वगैरे चालतच राहील. आणि हो, माझ्या आजाराच्या विषयी गंभीर विषयापेक्षा अगदी गमतीशीर विषय घेतला गेला आहे, म्हणजे कोणाला तरी हसू आलं आहे याचं चांगलंच वाटतंय मला. असं बोलल्याबरोबर आता इथे सगळेजण गप्प होतात आणि राकेशचा हा समजूतदारपणा प्रत्येकालाच जरा खटकत असतो. ईश्वरी आता अर्णवला म्हणते की अर्णव सर, अहो हा जो काही फुगा लावला आहे तुम्ही, हा फुगा इथे का लावला आहे? म्हणजे ह्याचा बाळाला त्रास होईल ना. तेव्हा तो म्हणतो की नाही म्हणजे मी जरा बघत होतो. ती म्हणते की बघत कसला, लावला आहे तुम्ही चक्क इथे, काढा तो फुगा तिथून आणि बाजूला ठेवा. मग तो म्हणतो ओके, जरा मला सीझर देतेस? तेव्हा मग ती म्हणते की ही बघा इथे ठेवली आहे, घ्या. तेव्हा तो म्हणतो की अगं घ्या काय, हातात द्यायची होतीस. ती म्हणते की अर्णव सर, अहो कैची वगैरे अशी हातात द्यायची नसते, त्याने भांडण होतात. आधीच काही कमीच भांडताय का माझ्याबरोबर, जे आणखी तुम्हाला भांडायचं आहे? आता त्यावेळेला मामा लगेच हसायला लागतो आणि म्हणतो की हो या मागे लॉजिक आहे बरं का. तेव्हा मामाला अर्णव म्हणतो की काय हे, तुम्ही पण याच्यावर विश्वास ठेवता, नुसते सुपरस्टिशन्स. असं म्हटल्यानंतर आता ईश्वरी इथे फुगे वगैरे व्यवस्थित बाजूला ठेवत असते आणि अर्णव ती चिकटपट्टी वगैरे काढून नीट लावत असतो. इथे सगळी अशी एकंदरीत बारशाची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे आपल्याला मालिकेमध्ये आता शुभंकरचं एक नवीनच रूप पाहायला मिळणार आहे. शुभंकर हा झाला आहे दिवाना नम्रताचा आणि नम्रता बाबतीतच त्याचे सगळे काही विचार सुरू आहेत. तो अंघोळ करून फ्रेश झाल्यानंतर केस पुसत असताना नम्रताबद्दल विचार करत असतो. तो म्हणतो की हे सगळं करण्यात खूप वेळ घालवलायस मला वाटतं शुभू तू. शुभंकर, अरे खूप उशीर झाला आहे. नम्रताचं साखरपुडा होईपर्यंत तू का गप्प बसला होतास? जर तुझ्या मनात हे अगोदरच होतं तर तू ते का सांगून मोकळा नाही झालास? नम्रता ही अगोदर तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये होती तर तू सत्य सांगायला खूप उशीर केला शुभंकर. आणि जर असं नसतं केलंस तर मग आज काहीतरी गोष्ट वेगळी असती. शुभंकर हा त्याचे जुने काही पेपर्स असतो, म्हणजे जुने जे लेटर्स असतात नम्रतासाठी, ग्रीटिंग्स बरेच त्याने लिहून ठेवलेले असतात अगोदर. ते ग्रीटिंग्स तो एका त्याच्या कपाटामधून काढतो आणि ते ग्रीटिंग्स त्याने व्यवस्थित असे जपून ठेवलेले असतात. त्यावेळेला आता आई ही चहा घेऊन येत असते आणि सुप्रिया आता चहा घेऊन जात असताना शुभंकर ते सगळे जे काही ग्रीटिंग्स आहे ते वाचत असतो आणि म्हणतो की नमू, खरंच आज तू खूपच सुंदर दिसत होतीस. तुला मनातलं सांगायचं होतं. आज जेव्हा कॉलेजला जाताना तू घरी किल्ली मागायला आली होतीस ना, तेव्हा खरंच इतकी सुंदर दिसत होतीस, म्हणजे असं वाटत होतं की तुझी त्यावेळेला तारीफ करावं, की खरंच तू खूप छान दिसत आहेस. आणि नमू, आज तू खूप क्यूट दिसत होतीस, पण हे तुला सांगू नाही शकलो गं मी. प्रत्येक वेळी तुला पाहतो आणि तुला पाहत असताना प्रत्येक वेळेला नवीनपणे तुझ्या प्रेमात पडतो मी. तू मला विचारायचीस की कशी दिसते, परंतु मला पूर्णपणे या सगळ्या गोष्टींची तुझ्याकडे वाच्यताच करता आली नव्हती. कधीच सांगता आलं नाही गं तुला की तू मला किती आवडतेस ते. तेवढ्यातच तो आता बोलता बोलता वाचता वाचता खिडकी उघडतो, तेवढ्यात वाऱ्याने त्याच्या हातातले सगळे ग्रीटिंग्स खाली वाऱ्याबरोबर पडतात आणि पूर्ण जमीनभर होतात. आणि त्याच वेळेला त्याला आता खूपच भीती वाटायला लागते की बापरे, हे ग्रीटिंग्स खाली पडले. तो आता पटकन तिथला दरवाजा खिडकीचा बंद करतो आणि नंतर मग पुढे बघायला येतो. तेवढ्यातच आता शुभंकर असा आवाज देत ती आलेली असते सुप्रिया आणि सुप्रियाचा आवाज ऐकल्यावर तो जरा दचकतो आणि पटकन ते सगळे ग्रीटिंग्स आता गोळा करून ठेवतो. शुभंकरला आता खूप इथे भीती वाटलेली असते. तो सगळे ग्रीटिंग्स बाजूला ठेवून देतो आणि नंतर सुप्रिया आल्याबरोबर उभा राहतो. ती म्हणते, अरे हे काय शुभंकर, चहा पितोयस ना? म्हणजे तू बाहेर आला नाहीस म्हणून मग मी तुझ्यासाठी इथे खोलीत चहा घेऊन आली आहे.
तो म्हणतो की हो हो ठीक आहे. अरे काकू, तुझ्या हातचा चहा कोण मिस करणार आहे. मग ती चहा देते आणि म्हणते की बरं ठीक आहे, आवर आणि नाश्त्याला ये हां. तेव्हा तो म्हणतो की हो काकू, लगेच लगेच येतो. तुझ्या हातचा चहा पितो आणि मस्त एकदम फ्रेश होतो आणि बाहेर येतो. तेव्हा सुप्रिया गुपचूप निघून जाते. शुभंकर चहाचा कप बाजूला ठेवतो आणि तेवढ्यातच आता त्याला खूप धसका बसलेला असतो. त्याने आता सगळ्या काही गादीच्या खाली ते ग्रीटिंग्ज लपवून ठेवलेले असतात आणि त्याच्या मनात फिलिंग होतं की थोडक्यात वाचलो. तर इथे सगळेजणं अगदी तयारीमध्ये गुंतलेले असतात. काही पाहुणे वगैरे यायचे असतात आणि आकाशने आणि घरातल्याने एक नवीन पॅटर्न काढलेला असतो. तेव्हा मामा म्हणतो की हे बघा, आपण बाळाचं नाव कोण ठेवणार ना, याबद्दल ना एक नवीन युक्ती काढलेली आहे. आता ही चिठ्ठी आहे, ह्या बाऊलमध्ये प्रत्येकाचं नाव आहे आणि ज्याचं नाव येणार आहे ना, हे नाव त्या व्यक्तीने बाळाचं नाव ठेवायचं. तेव्हा मग लगेचच मामा म्हणतो की वल्लरी, तू या चिठ्ठ्या तयार केल्यास बरोबर. मग सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये तुझं नाव तर नाही ना लिहिलंयस, म्हणजे सगळीकडे वल्लरी लिहिलं तर तुलाच भेटेल मान. तेव्हा ती म्हणते की काय हो तुमचं पण बोलणं. त्याच वेळेला आजी म्हणते की बरं आकाश, आता ना आपण एक काम करूया, या चिठ्ठ्यांना ठेवूया. त्याचबरोबर आजीला एक कल्पना सुचते. ती म्हणते की आपण ना देवाजवळ या चिठ्ठ्या ठेवूया, म्हणजे यातली चिठ्ठी जेव्हा काढेल आणि ह्या चिठ्ठी काढण्याचा मान बाळाच्या आईचा म्हणजे अंजलीचा असणार आहे. त्यावेळेला मग आता अंजली म्हणते की बरं ठीक आहे, काढते मी चिठ्ठी. आणि म्हणूनच ती त्यामधली चिठ्ठी काढायला चाललेली असते. तेवढ्यातच आता त्यामध्ये नाव येतं ईश्वरी आणि अर्णव. आता हे म्हटल्याबरोबर दोघंही खूप खुश होतात. मामा म्हणतो की बघितलं, म्हणजे बाळाचा नाव ठेवण्याचं मान हे आलाय आपल्या मामा मामीकडे, ईश्वरी आणि अर्णवकडे. मस्तच योग आलाय, अगदी खरंच एकदम उत्तम योग आला आहे, असं ते बोलून दाखवतात. त्यानंतर मग मामा म्हणायला लागतो की हे काय, म्हणजे खरं तर खूपच मजेशीर आहे सगळं, परंतु खूप बरं वाटलं. ईश्वरी आणि अर्णव, आता तुम्ही दोघांनी मस्तपैकी नावं ठेवायची आहेत. आणि हो, जी काही नावं असतील ना, ती बाळाच्या कानात सांगण्याचं मान तर आता ईश्वरीचा आलेला आहे. तेव्हा ईश्वरी खूप खुश होते, कारण की तिच्याकडे हा मान येतो. आई तयार होऊन वगैरे येते. नमू, हे काय गं? अगं अजून तयार झाली नाहीस तू? चल, आपल्याला बाळाच्या बारशाला जायचं आहे ना, नाव ठेवता ना. तेव्हा ती म्हणते की नाही, तूच जा, मी काही येत नाही आहे. तेव्हा आई विचारते की का गं, असं का करतेस नमू, तू काही येत नाही आहेस. तेव्हा ती म्हणते की अगं आई, बारशाचं निमंत्रण मला कुठे आलेलं आहे, तुला आलं आहे ना, मग तूच जा ना, मी कशाला. तेव्हा आई म्हणते की अगं असं बोलू नकोस तू. तुला काल काही घडलं आहे ते दिसलं आहे ना, म्हणजे काल रात्रीपर्यंत आकाश तुझी वाट पाहत होता आणि आता तू म्हणतेस की जायचं नाही आहे. नमो, हे सगळं कशासाठी वागतेस तू? म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हा इगो आणणं ना अगदी बरोबर नाही आहे बघ. मी तर म्हणते की या सगळ्या गोष्टी जरा बाजूला ठेव आणि बाकीच्या गोष्टी बघ. म्हणूनच ना तुमच्या दोघांमध्ये ना असे वाद होतात. छोट्या छोट्या गोष्टींवरनं तुमच्यामध्ये भांडणं होत असतात. मग मी काय म्हणते आहे, तू कशाला उगीचच या गोष्टींमध्ये अडकून राहतेस. तेव्हा आई म्हणते की बरं जाऊ दे, जर त्या लोकांनी मला विचारलं की तू का नाही आलीस, तर मग मी काय उत्तर द्यायचं आहे. तेव्हा आईला ती म्हणते की तसं तुला कोणी काही विचारणार नाही. तसंही तुला आकाशच्या आईने बोलवलं आहे ना, मग तू जा ना, भेट ना. तेव्हा आई म्हणते की बरं ठीक आहे, जाऊ दे, तुला नसेल ना जायचं तर मी पण नाही जात, जाऊ दे, कॅन्सल करते. तेव्हा लगेच ती म्हणते की नको नको, असं करू नकोस, थांब, मी येते तुझ्यासोबत. असं म्हटल्यानंतर आता इथे आई विचार करत असते की ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे. त्याचबरोबर मग नम्रता म्हणते की आई अगं, आता ना तू जातेस ना, म्हणजे आपण जातो आहे तर ना चांगली साडी नेस मस्तपैकी भरलेली आणि जरा दागिने वगैरे घाल, म्हणजे ना कशी जरा त्या आकाशच्या आईला आवडशील आणि सगळं काही छान दिसशील. तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते की हे बघ, मला तुझं म्हणणं पटतं आहे, पण कसं आहे ना, आपण कधी दागदागिने घातलं म्हणूनच आपलं काही नेचर बदललं जातं का, किंवा आपण जसे आहोत तसं काही वेगळं दिसतं का. म्हणूनच मी तुला सांगते की या सगळ्या गोष्टींना टाळलेलंच मला योग्य वाटतं. मी जशी आहे ना तशीच तिथे जाणं हे मी पसंत करेन. कारण की किती आहे ना, बैलाला किती प्रकारचे दागदागिने चढवले तरीही तो काही वेगळा दिसत नाही आहे. त्यामुळे माणूस जसा आहे ना तसंच त्याने राहावं, मला असं वाटतं. साधं आणि सोपं जाणं मला आवडतं, ते मी प्रेफर करते. बाकी मला काही वाटत नाही. तू छान तयारी कर ना, मी तुला कुठे म्हणाली आहे. तू व्यवस्थित अशी सहज आणि मग चल, मग मला काहीच वाटत नाही. त्यावर लगेचच ती म्हणते की आई, मला तसं म्हणायचं नव्हतं गं, पण ना आकाशची आई माहिती आहे ना तुला कशी आहे ती, म्हणजे आज तिला तू जरा पहिल्यांदा भेटणार आहेस ना, म्हणून जरा मी म्हणत होते की साडी वगैरे बदल, बाकी काही नाही. तेव्हा आई म्हणते की नाही गं, मला माझी साडी वगैरे सगळं काही योग्य वाटतं आहे, उगीचच तू काही बोलू नकोस. आता ना मी जशी आहे ना तशीच येणार आहे, समजलं. तू म्हणतेस म्हणून आपण कोणासाठी बदलणं योग्य नाही अगं नमू. आपण थोडे दिवस दाखवू, परंतु आपल्याला ते झेपलं पाहिजे ना.
म्हणून आपण जसे आहोत तसेच समोरच्यांना दिसलं पाहिजे. मला तरी हेच वाटतं, असं आई तिला समजावून सांगते. नंतर मग आता नमूला आई म्हणते की बरं चल लवकर आता तू तयार हो, नाहीतर मग आपल्याला बारशाला उशीर होणार आणि उगीचच त्यांनी बोलवलं आहे, मग कशाला असं करायचं. तेव्हा नमूला ती म्हणते की बरं चल जा आता, तू लवकर तयार हो, मी वाट बघते. नमू म्हणते की हो ठीक आहे चालेल, मी जाते. तू तर ना आई माझं ऐकूच नको. काय आहे तू माझं कसं ऐकशील, आई आहेस ना तू माझी, असं म्हणून ती तिला फटका देते आणि म्हणते की जा लवकर तयार होऊन ये. ईश्वरी विचार करते की काय झालं असेल, म्हणजे बाळाचं नाव काय ठेवायचं आता. आता हा मान तर आला आहे आपल्याकडे, मग आपण बाळाचं नाव काय बरं ठेवूया, असा तिच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, आता आपलं नाव तर त्याच्यामध्ये आलेलं आहे, मग सगळं काही व्यवस्थित होईल ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की आपलं जे काही नाव ठरलं आहे अगोदर तेच आपण ठेवूया का, म्हणजे कसं आहे ना बाळाला तेच नाव अगदी बेस्ट वाटेल असं वाटतंय. ईश्वरी अर्णव यांची चर्चा सुरू असते की आपण बाळाला जे काही नाव दिलं आहे ना आणि ते प्रेझेंट कसं करायचं याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि ते वेगळे एका युनिक पद्धतीने करायचं आहे. मग ते नाव प्रेझेंट कसं करायचं आहे याचा विचार चालला आहे डोक्यामध्ये, पण कसं काहीतरी वेगळं करायला पाहिजे. अर्णव म्हणतो की म्हणजे काय. तेव्हा ती म्हणते की असं एकदम तामझाम पाहिजे ना सर, म्हणजे कसं आहे एकदम कसं काय मिरवणूक टाईप वगैरे सगळं काही. तेव्हा अर्णव म्हणतो की अच्छा म्हणजे रथ मागवायचं आहे का चकुलीसाठी आणि मग तिला त्यात बसवून मिरवणूक काढून नाव ठेवायचं आहे का. ईश्वरी म्हणते की सर अहो तुम्ही अगदी शब्दशः अर्थ घेऊ नका, म्हणजे मला काय म्हणायचं ते समजो ना तुम्ही, दिल की बात समजो सर. म्हणजे असं आपण नाव ठेवताना ते काहीतरी युनिक वाटलं पाहिजे, जरा काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे. तुम्हाला ना तर बोललेलं समजतच नाही माझं म्हणणं काय आहे ते. तेव्हा तो म्हणतो की हो मी सिंदूर आय नो, मला तुझ्या फिलिंग समजत आहेत, पण असं काहीतरी करूया आपण, तुला वाटतं आहे तसं आपण बघूया चल, असं ते दोघं येता ठरवतात. आणि मग त्यानंतर ते दोघंजणही नावाची काहीतरी आयडिया करण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेलेले असतात. वल्लरी ते सगळं ऐकते आणि म्हणते की अच्छा चालू दे, यांचं जे काही आता चाललं आहे ना ते चालू दे. तसंही आता या ईश्वरीला घराबाहेर काढण्यासाठी एक मोठी युक्ती माझ्याजवळ आलेली आहे. यांना जेवढी मजा करायची ती करू दे, परंतु लवकरच मी एका दगडामध्ये 3 पक्षी मारणार आहे, असं काम माझं होणार आहे आणि हे काम फक्त वल्लरीच करू शकते. तेव्हा वल्लरी माणसाला फोन लावते आणि म्हणते की चला सुरुवात करायची आहे, मी जे काही चांगले त्या प्लॅनिंगला सुरुवात करा, असं म्हणून आता ती त्या माणसाला फोन करते आणि पुढच्या प्लॅनिंगची त्याला सगळी काही सुरुवात करायला सांगते. नंतर मग इथे शुभू बसलेला असतो चहा घेत. तेवढ्यातच नमू येते आणि म्हणते की आई चल निघूया का, माझी तयारी झालेली आहे. तर इथे नम्रताने छान अशी काटापदराची साडी नेसलेली असते, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत असते. त्यानंतर मग आता शुभंकरला ती विचारते की शुभू कशी दिसते मी. तेव्हा तो म्हणतो की म्हणजे ठीकच दिसतेस तू, नेहमीपेक्षा जरा थोडी चांगली दिसतेस, पण ठीक दिसतेस. तेव्हा लगेच नम्रता म्हणते की ए शुभंकर, तुला कधी कोणाबद्दल चांगलं बोलताच येत नाही का रे, म्हणजे कधी कोणी चांगलं दिसत असेल तर तुला जरा त्या व्यक्तीची तारीफ म्हणून करता येत नाही ना. तेव्हा लगेच तो म्हणतो की हो तसं काय ना मॅडम, किती काही झालं तरीही मला माहिती आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टी या आवडतातच, जा आता उशीर होईल. तेवढ्यात ते दोघंजणं बसलेले असतात, दोघी निघणारच असतात आणि शुभंकरसाठी काही दरवाजात माणसं येतात. तो विचारतो, एक गुंड येतो आणि विचारतो की मला सांगा की इथे शुभंकर कुठे आहे, शुभंकर कुठे राहतो. तेव्हा तो म्हणतो की हो बोला मीच आहे शुभंकर, काय झालं. तेव्हा आता तो गुंड त्याच्यासमोर येतो आणि जोरात त्याच्या कानाखाली वाजवून त्याला खाली पाडतो आणि त्याबरोबर ते तिघंजणही मिळून त्याला मारायला लागतात. तेव्हा सुप्रिया आणि नमू घाबरते. नमू म्हणते की एक मिनिट काय चाललं आहे तुमचं. सुप्रिया पण त्यांच्यावरती ओरडते की सोडा सोडा, काय चाललं आहे काय तुमचं. त्यावेळेला इथे आता लगेचच तो काठीने मारायला जाणार असतो आणि मग ती त्याला मारणारी काठी नम्रता धरते आणि म्हणते की सोडा सोडा त्याला. तेवढ्यातच आता त्या गुंडाने नम्रताला जोरात धक्का दिलेला असतो, त्यामुळे शुभंकर आता भयंकर चिडतो, त्याच्या इगोवर आलेला आहे आणि तो त्या गुंडाला आता जोरात मारायला लागतो. तो म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली तिला ढकलण्याची, आणि त्याला मारायला लागतो. त्याचबरोबर इथे आता त्याला मारायला लागलेलं असताना काही गुंड हे पटकनच त्याच्याजवळ येतात आणि दुसरा गुंड येऊन हा शुभंकरच्या डोक्यामध्ये काठी मारतो. इथे भयंकर शुभंकरवरती प्रकार हा घडून आलेला असतो आणि हे सगळं काम असतं ते वल्लरीचंच असतं. आणि त्यावेळेला मग काठी पटकन सुप्रिया धरायला जाते आणि म्हणते की हे काय झालं आहे. तेव्हा तो त्याच्या डोक्यात काठी मारून पळून जातो. मग शुभंकर हा अगदी तसाच पडलेला असतो. नंतर सुप्रिया म्हणते की थांब, मी पटकन जाते आणि गाडी बघून येते, हे सगळं काय चालू आहे मलाच कळत नाही आहे. तेव्हा लगेचच ती एखादी रिक्षा थांबवते आणि दोघीजणीही मिळून त्याला घेऊन चाललेली असतात.
नमू म्हणते, शुभंकर नको काळजी करूस, आम्ही आहोत, तुला काही होऊ देणार नाही, तू नको घाबरू. आता दोघीजणी त्याला घेऊन चाललेल्या असतात. शुभंकरची अवस्था इथे खूपच जास्त वाईट असते, कारण की त्याला लागलेलं असतं डोक्याला मार. शुभू मी आहे हा, असं नमू त्याला बोलत असते. आणि मग त्या दोघंजणी मिळून त्याला रिक्षात बसवतात आणि जरा भैया हॉस्पिटलमध्ये चला असं म्हणत असतात. तर इथे पाहुणे मंडळी येण्याची वेळ सुरू झालेली असते, कारण बाळाचं नाव ठेवण्याची वेळ असते. पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाल्यानंतर ईश्वरीच्या मनात येतं की आई अजून कशी आलेली नाही आहे, म्हणजे तिला तर निरोप गेला आहे, पण आली कशी नाही, तिलाही काही कळायला मार्ग नसतो. तर इथे अंजली बाळाला घेऊन बाहेर येते आणि बाळाला घेऊन बाहेर आल्यानंतर मामा म्हणतो की वा वा वा, खरंच खूपच सुंदर अंजली. तेव्हा मग अंजलीला मामी म्हणते की हो अंजली, बाळाची आई खरंच खूप सुंदर दिसत आहे आणि आमचं बाळ पण खूप गोडूला दिसतंय, असं मामा म्हणतो. नंतर मग बाळ आल्याबरोबर त्यांच्याबरोबर राकेशही असतो, तो देखील त्यांच्याबरोबर आलेला असतो. तेव्हा आता लगेचच वल्लरी म्हणते की तू इथे बस, म्हणजे तुझी ओटी भरायला आम्हाला सुरुवात करता येईल. आता तिथे तिला बसण्याची जागा केलेली असते, तिथेच ती बसते आणि म्हणते की ठीक आहे चालेल, इथून आपण सुरुवात करूया का. तेव्हा मग ईश्वरी आता तिला हळदी कुंकू द्यायला चाललेली असते अंजलीला. तेवढ्यातच तिला 1 मिनिट करून अंजली थांबवते. तेव्हा आजी अंजलीला दुसऱ्या पद्धतीने बोलते की अंजली चल, जे काय होतं आहे ते करू दे आणि लवकरात लवकर तुझे व्यवस्थित विधिरिधी पाळणं योग्य वाटलं पाहिजे. म्हणूनच आता ती तिला हळद कुंकू लावते. आणि नंतर मग इथे आता अंजली हा विचार करत असते की नक्की काय प्रकार आहे आणि मुद्दामच ते सगळं ईश्वरी पुढे पुढे करते, याचा तिला राग येत असतो. आता अंजली पिल्लूला घेऊन खाली बसलेली असते आणि वल्लरी तिला हळद कुंकू लावण्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी पुढे येत असते आणि म्हणते की काय गं अंजली, अजून ईश्वरीची आई वगैरे आलेली दिसत नाही, त्यांना तर मी निमंत्रण दिलं होतं. तेव्हा लगेच ती मनातल्या मनातच बोलते आणि हळूच काकीला बोलते, म्हणजे मामीला बोलते की बरं झालं नाही आले, म्हणजे ना मला ना त्यांची खरं तर तोंड बघण्याची इच्छा नाही आहे, पण ठीक झालं, बरंच झालं आले नाहीत ते. तेव्हा आता वल्लरी मस्तपैकी हे सगळं करत असताना बाळाला पण ओवाळून घेते, त्याची दृष्ट काढते आणि बाजूला ठेवत असते. त्याची दोघींची खुसूरपुसूर तिकडे सुरू असते. आता सगळ्या बायका या बारशासाठी चांगल्याच जमलेल्या असतात. नंतर अर्णवला कळत नसतं की अजूनही ईश्वरीची आई अजून कशी आलेली नाही. ईश्वरी म्हणते की मला कळत नाही आहे, म्हणजे सर अजून कशी काय आलेली नाही आहे, म्हणजे आई कशी आली नाही अजून, नमुताई तर यायला हवी होती इतक्यात. तेव्हा तो म्हणतो की हो मलाही जरा वेगळंच वाटतंय. वल्लरी म्हणते की हो, एका अर्थी बरंच झालं ना गं अंजली, ते दोघे आल्या नाही, म्हणजे मीही त्यांना आमंत्रण दिलं ते काही मनापासून दिलेलं नव्हतं, मला ज्या काही वेळा बोललेले त्याच्यामुळे मी दिलेलं, पण झालं बरंच झालं की ते नाही आलेत म्हणून. ईश्वरी आता म्हणते की आई अजून कुठे आली नाही आहे का, मला कळत नाही आहे, आई तर अशी कधी उशीर करत नाही, मग आज काय झालं. तेव्हा आता हे सगळं होत असताना ईश्वरीच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो की काही प्रॉब्लेम तर नसेल ना. तेव्हा अर्णव म्हणतो की नो मी सिंदोर, सगळं काही व्यवस्थित असेल, येत असतील ते ऑन द वे असतील, ये आपण बाजूला जाऊया. तर मग शुभंकरला आई म्हणत असते की नको काळजी करूसा शुभंकर, होईल होईल सगळं व्यवस्थित होईल, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, तुला काहीच होऊ देणार नाही, तू नको काळजी करू, शांत हो. तेव्हा मग आता शुभंकरला बघून इथे नम्रताची जीवाची नुसती घालमेल होत असते. त्याला एकही लागलेलं असतं, ते कोणी आणि का घडवले हे काहीच तिला माहिती नसतं. नंतर मग आता लगेचच आईला ती म्हणते की आई अगं तिकडे सगळेजण आपली वाट बघत असतील ना, काहीच माहिती नाही आहे, इशूला पण आपण कळवलेलं नाही आहे. ती म्हणते की नंतर हॉस्पिटलमध्ये आता फोन करते. तेवढ्यातच आता अर्णवचा फोन हा सुप्रियाला येतो आणि सुप्रियाला तो विचारतो की कुठे आहात तुम्ही दोघीजणी. तेव्हा ती म्हणते की हो तुम्ही एक काम करा, तुम्ही ना कार्यक्रम सुरू करा, आम्ही रस्त्यातच आहोत, पोचू थोड्या वेळात, तुम्ही कार्यक्रम सुरू करून घ्या. असं म्हटल्याबरोबर आता अर्णव कार्यक्रम सुरू करायला म्हणून सांगत असतो. त्यानंतर आता आजी म्हणते की अजून ईश्वरी तुझी आई आलेली नाही आहे, काय झालं. तेव्हा ईश्वरी सांगायला येते की हो म्हणजे ॲक्च्युली काय झालं, आई येतेच आहे, रस्त्यातच आहे, तिने सांगितलं आहे, निरोप दिला आहे की तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करून घ्या म्हणून. तेव्हा मग आजी म्हणते की बरं तसं चालेल, मग आपण तिची ओटी भरायला वगैरे सुरुवात करूया. तेव्हा आता बाळ जे असतं ते छानपैकी मांडीवर बसलेलं असतं आणि अंजलीची ओटी भरण्याचं काम इथे सुरू झालेलं असतं आणि त्याच वेळेला ओटी भरत असताना ईश्वरी ही बाळाला घ्यायला येते आणि त्या पाळण्यामध्ये बाळाला ठेवतात आणि बाळाला ठेवल्यानंतर सगळ्या बायका आता पाळणा गायला लागतात. पाळणा गात असताना सगळ्या बायका खूपच खुश असतात आणि अंजली पण इथे आनंदात असते. तिच्या मनानुसार ईश्वरी पुढे आली नाही तर ते तिला बरं वाटत असतं. तेव्हा आजी म्हणते की बरं आपण बाळाला पाळण्यात घालून घेऊया, म्हणजे सगळं काही होईल, तोपर्यंत येतील. तेव्हा मग सुरुवात झालेली असते व जो काही
वरवंटा असतो तो घेऊन कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या असं म्हणून आता सुरुवात झालेली असते. कोणी कृष्णा घ्या, कोणी राधा घ्या असं बोलून आता हे सगळं काम सुरू झालेलं असतं. एकीकडे ईश्वरी तर एकीकडे मामी अशा दोघीजणीही मिळून ते पाळणा पूर्ण करत असतात आणि प्रथेप्रमाणे बाळाला घेत असतात. आता बाळाला ईश्वरी घेत असताना तिला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि ती त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. त्यानंतर मग बाळाला घेत असताना ईश्वरी म्हणते की पिल्लू कसं वाटतंय तुला? आणि बाळाला ते घेऊन झाल्यानंतर ते बाळाची झोप लागलेली असते आणि म्हणूनच बाळाला खाली ठेवण्यात येतं. आणि त्याच वेळेला आता ईश्वरीला बाळाला म्हणजे नाव देण्याचा मान आहे हे पाहून तिला खूप बरं वाटलेलं असतं. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आजी म्हणत असते की ईश्वरी तुझ्यामुळे आमचं सुखाचं घर मोडलं होतं, तुझ्या आईमुळे हे सगळं घडलं होतं, अजिबातच मान्य होणार नाही. तेव्हा मग अंजली म्हणते की काय, तुझ्या आईमुळे माझ्या बाबांनी आत्महत्या, हे अजिबातच चालणार नाही. तेव्हा आजी म्हणते की पण आपल्या घराला त्रास देणाऱ्या बाईची मुलगी आपल्या घरात आहे हे मला सहन होणार नाही. त्यामुळे ईश्वरी तू या घरात राहू शकत नाही, तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो असं म्हणून तिला ती घराच्या बाहेर काढत असते, ढकलत असते. अर्णव तिला तेवढ्यातच पकडतो आणि म्हणतो की 1 मिनिट प्लीज, असं कोणी काहीही करू नका. हे जे काही सगळं आतापर्यंत घडलं आहे किंवा हे जे काही तुम्हाला आत्ता सत्य समजलं आहे ते मला या आधीपासूनच माहीत पडलं होतं, मला अगोदरपासूनच हे सगळं माहीत आहे असं जेव्हा अर्णव बोलून दाखवतो तेव्हा मात्र सगळ्यांना त्याचा धक्का बसलेला असतो. अर्णवने ईश्वरीची बाजू तर घेतली आहे, नेमकं पुढे काय घडणार, वल्लरीचं नेमकं काय प्लॅनिंग असणार आहे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.